हाय गाईज, तर आज मी स्वीट डिश करणार आहे, पण जुन्या पद्धतीची. त्यांना चामट्या असं म्हणतात आणि पहिल्याच्या काळात खूप करत होते हे. तर त्यासाठी लाल तांदळाचा पीठ घ्यायचा असतो. लाल तांदूळ भेटतात कुठेही दुकानात, त्याचं पीठ करायचं. आणि खोबरा घ्यायचा असतो. खोबरा अर्धा वाटीच घ्यायची, जास्त नाही. आणि गूळ आणि थोडीशी वेलची चेचलेली घ्यायची. खोबरा जरासा किसून घ्यायचा आणि गुळाचा पाणी करायचा असतो. ते मी दाखवते कसं. असं गुळाचा पाणी करायचा म्हणजे. आणि मग नंतर त्याला गॅसवर उकळी येईपर्यंत ठेवायचा. आणि मग त्याच्यामध्ये वेलची खोबरा हा एकत्र टाकून घ्यायचं पहिला. आमची करायची आधी चामट्या गौरीना किंवा कुठलाही काही सण असेल तेव्हा करायची, दिवाळीला वगैरे. तर त्या लागतात पण छान खायला. तुम्ही पण करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली करून. तर हे अशी उकळी आल्यावर त्याच्यामध्ये पीठही टाकून घ्यायचा. आणि आपण जसं भाकरीनं उन्हावणी घेतो तसाच उन्हावणी घ्यायचा असतो भाकरीला चामट्यांच्या पिठाचा. तर आता घाटून घेऊया त्याला आपण. कसं घट्ट आणि मऊ झाला पाहिजे पीठ, कारण त्याचे गोळ करून मग त्या चामट्या बनवायच्या असतात वड्यांसारख्या. तर आता मी मिक्स करून घेते नीट एकदम. तर आता ते एकजूट झालेलं आहे आणि आता मिक्स होईल. तसं आपण भाकरीनं उन्हावणी घेतो तसाच घ्यायचा असतो. नक्की मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला करून. तर परातीत काढून घेतला आहे. आता थोडा गरम आहे, मग थोडं थंड झालं मळून घेऊया. मस्त एकजीव मळून घेतलेला आहे आणि पीठ पण एकदम मऊ झालेलं आहे. असंच पीठ व्हायला पाहिजे, कारण त्याचे गोळे नीट यायला पाहिजे. मग ते जेव्हा मऊ होईल तेव्हा ते फुगेल चांगलं. तर अशा प्रकाराने ते वळायचं गोळे करून. मी आता वळते ते बघा. पाणी घ्यायचं थोडंसं हाताला आणि असंच जसे आपण वडे बनवतो तसेच गोल गोल करून घ्यायचे वडे त्याचे. कशावरही खा तुम्ही, चहात वगैरे खूप छान लागतात. दुधामध्ये तर खूपच चांगले लागतात. जसे मस्तपैकी त्याला आकार करून घेतलेला आहे. जास्त पातळ नाही करायचं, थोडाफार जाडच ठेवायचं, मग ते फुगतात चांगले. तर ते थोडेसे बनवून घेतलेले आहेत आणि तेलसुद्धा तापलेलं आहे. तर मी एकदम उकळत्या तेलात टाकायचं ते, कारण चिपकायचं हे होईल प्रॉब्लेम, त्यामुळे. आता मस्त एक साईडून शिजलं आणि दुसऱ्या साईडून पलटून घ्यायचे. मस्त फुगेपर्यंत किंवा चॉकलेटी कलर येईपर्यंत त्यांना शिजवून घ्यायचे असतात. मी दाखवते बघा तुम्हाला. छानपैकी शिजलेले आहेत आणि फुगलेसुद्धा आहेत, कारण जास्त पातळ नाही करायचे ते, थोडेफार जाडच ठेवायचे वडे. तर छानपैकी झालेले आहेत माझे. मी कढईत थोड्या वेळ शिजवते आणि मग काढून घेते. गुरुवारी केले होते मी, कारण लक्ष्मीचा दिवस होता आणि त्यांच्यासाठी केलेले ठेवायला निवेद्यासाठी. तर हे असं छान शिजलेले पण आहेत आणि अशाच कलरचे व्हायला पाहिजेत या अशा चामट्या. तुम्ही पण करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे वाटले. सोप्या पद्धतीत एकदम 10 मिनिटात होणारा हा गोड पदार्थ आहे. झटपट आणि मस्त पण लागतं खायसाठी. तर तुम्ही पण नक्कीच करा.